मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मात्र मराठा आरक्षणासाठी दसरा मेळावा घेणार असल्याची घोषणा केली। त्याची तयारीही सुरू झाली आणि आता जरांगेंनीही आरक्षणासाठी घेत असलेल्या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने हजर राहा असं आवाहन मराठा समाज बांधवांना केलंय। त्यामुळे या मेळाव्याला मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जमण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातच भाजपच्या आमदार पंकजा मुंडे दरवर्षी दसरा मेळावा घेतात। त्यामुळे बीडमध्ये यंदा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा जरांगे आणि मुंडे आमने सामने येणार आहेत। दसरा मेळाव्याला इतकं ताकदीनेच याच्या आधी तुम्ही तुमचं गाव, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, महाराष्ट्रभरातले तालुके कधीच गेले नसतील। याच्या अगोदर इतक्या ताकदीने तुम्ही कधीच गेला नसता, इतक्या तुफान ताकदीने पेटवले। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मात्र मराठा आरक्षणासाठी दसरा मेळावा घेणार असल्याची घोषणा केली। त्याची तयारीही सुरू झाली आणि आता जरांगेंनीही आरक्षणासाठी घेत असलेल्या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने हजर राहा असं आवाहन मराठा समाज बांधवांना केलंय। त्यामुळे या मेळाव्याला मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जमण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातच भाजपच्या आमदार पंकजा मुंडे दरवर्षी दसरा मेळावा घेतात। त्यामुळे बीडमध्ये यंदा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा जरांगे आणि मुंडे आमने सामने येणार आहेत। दसरा मेळाव्याला इतकं ताकदीनेच याच्या आधी तुम्ही तुमचं गाव, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, महाराष्ट्रभरातले तालुके कधीच गेले नसतील। याच्या अगोदर इतक्या ताकदीने तुम्ही कधीच गेला नसता, इतक्या तुफान ताकदीने पेटवले।